तर विवाहित महिलेची फसवणूक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। दत्ता कनावटे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट देतात। दत्ता, काय सांगाल? कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात हे गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचा हा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। सुषमा अंधारेजी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सुषमा अंधारेजी, या प्रकरणावर आपली काय प्रतिक्रिया? हे गंभीर आहे सर। लोकप्रतिनिधींकडूनच जर गुन्हेगारीला अशा पद्धतीने उत्तेजन दिलं जात असेल आणि लोकप्रतिनिधी सत्ता आणि संपत्तीच्या बळावर गोरगरिबांच्या लेकी बाळींवर अशा पद्धतीने हात टाकत असतील तर हे अत्यंत वाईट आहे। आता निर्णय फडणवीस साहेबांनी घ्यायचा आहे। संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी जी तत्परता भाजपने दाखवली होती ती तत्परता संजय शिरसाटांच्या राजीनाम्यासाठी दाखवली जाणार आहे का? कारण कुठे ना कुठे आपल्या बापाच्या सत्तेचा गैरफायदा घेत हे प्रकरण दाबण्याचा आणि त्या महिलेवर अन्याय करण्याची जी ताकद आहे ती त्या सत्तेमुळेच आलेली आहे। त्यामुळे ती सत्ता काढून घेण्याची हिंमत मुख्यमंत्री फडणवीस साहेब दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे। नक्कीच सुषमाजी, तुम्ही वैष्णवीसाठी आवाज उठवला, हे प्रकरण देखील तुम्ही लावून धरणार आहात का? मी ते पीडितेची भेटही घेईल आणि मी तिच्याशी बोलेलही। इव्हन परिणय फुके यांच्या भाऊजाईचा जो मुद्दा आहे तोही आम्ही लावून धरू। कारण या ज्या पद्धतीने या सगळ्या महिला या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अन्यायाच्या बळी आहेत आणि संजय शिरसाटांचा उन्मत्तपणा तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आता तो सत्ता आणि संपत्तीचा उन्मत्तपणा जर त्या मुलामध्येही येतोय आणि तो मुलगा जर अशा पद्धतीने गोरगरिबांच्या महिलांना असा जर छळवणूक चालू असेल तर नक्कीच ही शुड पे फॉर इट। धन्यवाद सुषमाजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात हे गंभीर आरोप झालेले। विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळाचा त्यांच्यावर गंभीर आरोप झाले। राज्याचे सध्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र आहेत सिद्धांत, त्यांच्यावर एका विवाहित महिलेकडून हे गंभीर आरोप करण्यात आलेत।